नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र सानप। आता आपण आहोत कर्जतला आणि कर्जतवरून आता आपण जाणार आहोत पुण्याला। आपले शिवाजी महाराज, आपले जे राजे होते, त्यांच्या मावळ्यांनी जी शस्त्र लढाईच्या टायमाला वापरली होती आणि त्यांनी लढा केलाय त्या शस्त्रांनी आज, आणि त्यांचं त्या शस्त्रांची पूजा पण होते। तर आज एक्झिबिशन आहे पुण्याला आणि आज ते आम्ही बघायला चाललोय। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते दाखवीन। आता आपला कसा होतो आजचा प्रवास। धन्यवाद। यांच्या घराण्यातली शस्त्र आहेत, ती सगळी शस्त्र युद्धांमध्ये वापर झालेली असतात। तुम्ही शस्त्रांची अवस्था बघू शकता, कशा प्रकारे शस्त्रांची अवस्था आहे। आणि तरी त्या अजूनपर्यंत आपल्या पुढच्या पिढीला समजावीत ती शस्त्र वापरून कशी वापरली आणि प्रत्येकाला त्या शस्त्रांचं दर्शन व्हावं म्हणून हे शिव प्रदर्शन आपण दाखवलेलं आहे इथं। ह्याला म्हणतात खंडा। हा जव्हारमधील आदिवासी लोकांनी हा बनवलेला आहे। 55 किलो याचं वजन आहे आणि हे पिलाजी गोळे यांना शिवरायांनी बक्षीस म्हणून दिलं होतं। त्या काळात आपण असं ऐकलेलं आहे बऱ्याचदा की एक मावळा 55 किलोची तलवार वागवतो किंवा 65 किलोची तलवार वागवतो। ह्या गोष्टी काल्पनिक आहेत। असं कुठलाही व्यक्ती तलवार वागवू शकत नाही। हा त्यांचा सन्मान होता, त्यांना मानाने दिलेल्या गोष्टी होत्या। जे म्हणजे आपण म्हणतो ना की सन्मान दिला, कडं दिलं, त्या प्रकारे ही खंड तलवार म्हणजे ह्याला आपण तलवार ही उंचीने आणि वजनाने मोठे असल्यामुळे ह्यांना खंड म्हणतात। या सुंदर प्रदर्शनामध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा। खूप सुंदर असं मला दर्शन झालं। मी खूप पावन आहे, मला खूप बरं वाटलं। तुम्ही पण त्याचं दर्शन घ्यावं अशी विनंती।
शिवराय मित्रांनो, तर आज आपण पुण्याला शस्त्रांचं जे प्रदर्शन आपण पाहिलं, त्या प्रदर्शन बघून मी खूपच चकित झालो आणि मी त्या काळातच गुंतलो एकदम. मित्रांनो, मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शस्त्रांचं दर्शन देण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप छान म्हणजे प्रदर्शन होतं आणि आम्हाला खूप चांगल्या लोकांशी भेट पण झाली. आणि आता ह्या व्हिडिओतून तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शस्त्रांचं दर्शन घ्या. शिवाजी महाराजांच्या पूर आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि मी तर खूपच आश्चर्यचकित झालो. तुम्ही बघा, आनंद घ्या आणि आपला इतिहासाला प्रेरणा द्या. मला वाटतं तुम्हाला त्या प्रेरणा भेटतीलच आपल्या सगळ्या लोकांना, मराठी माणसांना वगैरे. बस, जय शिवराय, धन्यवाद.